नमस्कार मंडळी, मी अंकिता. आता आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे खास, कारण की आम्ही काल आमची ॲनिव्हर्सरी होती, म्हणजे 2 मेला, आणि त्याच्या निमित्ताने आम्ही रिसॉर्टमध्ये व्हिजिट करायला आलेलो आणि तिकडे असं थोडंसं टाईम स्पेंड आमच्यासाठी करण्यासाठी आलो होतो. तर काल आम्ही दुपारी 4च्या आसपास आलो आणि नंतर मग आम्ही थोडंसं आमचा टाईम स्पेंड केला. त्याच्यामुळे रात्रीचं असं तुम्हाला काही जास्त या व्हिडिओमध्ये दाखवता नाही आलं. पण आज आता आपण नेक्स्ट डे आहे, सो नेक्स्ट डेमध्ये आपण पूर्ण तुम्हाला रिसॉर्ट जे आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत. आणि ह्या रिसॉर्टमध्ये फक्त आम्ही दोघंच होतो, बाकी कोणी म्हणजे आहेच नाही, बुकिंग कोणाची नव्हतीच. त्याच्यामुळे ही पूर्ण प्रॉपर्टी आम्हीच एन्जॉय केली. आम्ही मस्त की फिरलो वगैरे. सो वीकडेजमध्ये आलेलो, त्याच्यामुळे बुकिंग नव्हती. सॅटर्डे संडे असाल तर ऑब्वियसली तुम्हाला पण माहिती आहे की खूप रश असतो आणि खूप सारे टाईम स्पेंड करण्यासाठी येतात माणसं. सो आपण आता हे जे ग्रीन व्हॅली रिसॉर्ट आहे आतमध्ये जाऊयात आणि काय काय फॅसिलिटी आहेत अवेलेबल, सो ते पण बघूयात. आणि कुठे एक्झॅक्टली, तर तुम्हाला गाड्यांचा आवाज येत असेल कारण की हे नियर रस्त्यालगतच आहे, त्याच्यामुळे इकडून गाड्या पास होतात, त्याचा आवाज येत असेलच. पण आता आपण रिसॉर्टमध्ये जाऊयात, तिथे काय काय फॅसिलिटी अवेलेबल आहेत ते आपण बघूयात. आणि हे जे रिसॉर्ट आहे ग्रीन व्हॅली रिसॉर्ट, हे नियर काय म्हणतात, कर्जतमध्ये कोठिंबे असं करून गाव आहे, तिथे आहे. सो तुम्हाला ॲड्रेस आणि काय म्हणतात रिसॉर्टचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्हाला विजिट करायचं असेल तर तुम्ही विजिट करू शकता. चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊयात आणि पूर्ण रिसॉर्ट जी प्रॉपर्टी आहे ती बघूयात. आपल्या रिसॉर्टची सुरुवात होते. सो आपण आज जाऊयात हळूहळू. इकडे बघाल तर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी छोटंसं गार्डन बनवलेलं आहे. प्ले एरिया आपण म्हणू शकतो. त्यानंतर मंडळी तुम्हाला इथे बघायला भेटेल की ते डायनिंग हॉल आहे, म्हणजे जे ब्रेकफास्ट, नाश्ता, डिनर, लंच तो पूर्णपणे इकडे होतो. तसा हा प्रशस्त असा हॉल जो आहे जो आपल्याला मिळेल इकडे. त्याचबरोबर जर तुम्हाला इथे छोटीशी पार्टी वगैरे करायची असेल तर तुम्ही अगोदर त्यांना इन्फॉर्म करून तेही करू शकता. तर ते तुमच्यावर आणि त्यांच्यावर कोऑर्डिनेट करून तुम्ही करू शकता. तर म्हणजे आता तुम्हाला तिथे बघायला भेटेल तो असा मस्त असा लॉन एरिया आहे, जिथे तुम्ही बसून एन्जॉय करू शकता, नाचू शकता, गाऊ शकता आणि तुमचा टाईम स्पेंड करू शकता. इथे मस्तपैकी झोपाळ्यादेखील गेलेले आहे आणि या झोपाळ्यावर बसून तुम्ही तुमचा टाईम उत्तम प्रकारे स्पेंड करू शकता. फॅमिली असेल किंवा तुम्ही दोघंच जर आलात, कपल कोणी आलात, तर तुम्हाला मस्तपैकी असं प्रशस्त असा लॉन एरियामध्ये मजा करायला मिळेल. तर आपण आता पुढचं जे स्विमिंग पूल वगैरे आहे तेही तुम्हाला दाखवते. चला. तर मंडळी, लॉन एरियामध्ये जर तुम्हाला खेळायला इंडोर जे गेम असतात, जसं की बॅडमिंटन झालं, कॅरम झालं, अजून काय चेस वगैरे आहे, तेही फॅसिलिटी इथे अवेलेबल आहे. सो तुम्ही बॅडमिंटन, कॅरम जे काय आहे ते खेळू शकता. सो अजून त्यांची प्रॉपर्टी ते लोक अजून डेव्हलप करतात. इकडे जसं की माझ्या मागे बघाल तर तिकडे तुम्हाला थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम दिसेल. तिकडे ते अजून खेळण्याचे काही काही बनवत आहेत. अजून त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती अजून डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आपण आता बाकी सगळे आपण ज्या पण फॅसिलिटी आहेत ते बघूयात. जर तुम्ही ग्रुपने किंवा फॅमिलीसोबत येत असाल तर तुमच्यासाठी मोठी अशी रूम तुम्हाला इथे बघायला भेटेल, डॉर्मेटरी. सो त्या आपण आता बघूयात की कशा रूम आहेत त्या.
इथे तुमचा खूप मोठा ग्रुप येत असेल किंवा फॅमिली मेंबर येणार असेल तुमच्यातले, सो इथे तुम्हाला असे बेड्स बघायला भेटतील. प्लस असं त्यांनी थोडीशी फॅसिलिटी करून दिलेली आहे, बैठक टाईप आपण म्हणूया. आणि फॅन्स अवेलेबल आहे, AC सुद्धा अवेलेबल आहे आणि वॉशरूम सुद्धा इथे दिलेले आहे. सो प्रशस्त असा हा रूमचा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल. तसंच याबरोबर इथे 3-4 वॉशरूम आहेत, जेणेकरून आपण जर ग्रुपने जास्त आलो तर अंघोळीला आणि वॉशरूमसाठी सगळी व्यवस्था इथे आहे. सो आता आपण बाकी पुढचे सगळे बघूया. तर मंडळी आता आपण नॉन AC जे रूम आहेत ते आपण बघून घेऊयात. स्टँडर्ड पॅकेजमध्ये ते लोक प्रोव्हाइड करतात. तर आपण या त्या आपण रूम बघून घेऊयात. लाईट्स ऑन कर. AC आहे. हो, स्टँडर्ड रूम्स, AC नाही. हा असा तुम्हाला बेड भेटेल. परत तुम्हाला इकडे त्यांनी लोकांनी एक्स्ट्रा बेड्स आणि बेडशीट्स वगैरे दिलेला आहे. त्याचबरोबर असा हा एक बेड आहे, AC प्लस दिलेली आहे. मे बी त्यांचं काही पुढे काही प्लॅन असू शकतं. त्याचबरोबर हे वॉशरूम आहे, तर क्लीन आणि नीट वॉशरूम आहे. पाणी पण फॅसिलिटी आहे इथे बऱ्यापैकी. आता ह्या रूम बघून झाल्यात. तर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे स्विमिंग पूल पण आहे. तिथे 3 स्विमिंग पूलची फॅसिलिटी त्यांनी दिलेली आहे. तर ते तिन्ही पण स्विमिंग पूल आपण बघून घेऊयात. या हा जो स्विमिंग पूल आहे तो लहान मुलांसाठी आहे, म्हणजे 4-5 वर्षाची मुलं असतात त्यांच्यासाठी खेळण्यासाठी आहे. तो असा हा लहान मुलांचा आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला हा एक स्विमिंग पूल भेटेल आणि हा एक दुसरा मोठा स्विमिंग पूल भेटेल. इथे पण ऑलमोस्ट 3-4 फूट आहे आणि हा पण ऑलमोस्ट 3-4च फूट आहेत असतील. डीपमध्ये नाही आहेत स्विमिंग पूल. सो असे 2 मस्तपैकी स्विमिंग पूल भेटतील तुम्हाला, म्हणजे ऑलमोस्ट 3 स्विमिंग पूल इकडे या प्रॉपर्टीमध्येच आहे. त्याचबरोबर हे जे आहे ते म्हणजे आपलं रेन डान्स. जर तुम्ही ग्रुपनी येत आहे तर तुम्हाला इथे रेन डान्स एन्जॉय करता येईल. DJ अवेलेबल आहे. DJ नाईटसुद्धा होतात. सॅटर्डे संडे जर तुम्ही आलात तर DJ नाईट तुम्हाला एन्जॉय करायला भेटेल. आणि हा रेन डान्समध्ये तुम्हाला नाश्तासुद्धा येईल. सो तुम्ही मस्तपैकी तुमचा विकेंड स्पेंड करू शकता. सो असा मस्तपैकी असा रेन डान्ससाठी पण स्पेस खूप दिलेला आहे. आणि स्विमिंग पूल, जर तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये खेळायचं आहे स्विमिंग पूलमध्ये खेळू शकता. रेन डान्समध्ये एन्जॉय करायचं तर रेन डान्समध्ये सुद्धा एन्जॉय करू शकता. तर अशी ही भली मोठी प्रॉपर्टीज आहे. त्याचबरोबर तुम्हाला लंच आणि डिनरचं पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन की काय काय ऑप्शन्स अवेलेबल असतात. सो आपण आता लंच आणि डिनर ह्या दोन्हींच्या बघूयात काय काय आहे अवेलेबल. तर मगाशी मी म्हटले होते की थोडं इथे कन्स्ट्रक्शनचं काम पण चालू आहे. सो इकडे बघाल तर तुम्ही इकडे ते लोक असं थोडंसं हॉल टाईप बनवत आहेत, जिथे तुम्ही थोडेसे इंडोर गेम पण खेळू शकतात. रॅफल वगैरे जे असतं तर ते पण त्यांना आम्ही इन्फॉर्मेशन विचारली होती तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. सो इथे अजून एक असं बसण्यासाठी वगैरे ते लोक अरेंज करत आहेत. आणि प्लस इकडेचा जो एरिया आहे इकडे ते अजून काय म्हणतात टर्फ टाईप वगैरे असं बनवण्याचा त्यांचा प्लॅन आहे. काल आम्ही डिस्कस केलं त्याच्यावरून आम्हाला कळालं त्यांच्यासोबत राहून. सो अशी मस्त छान अशी प्रॉपर्टी आहे. आणि वीकेंडला वीकडेजमध्ये आम्ही प्रिफर करतो बिकॉज आम्हाला रश नको हवी असते यासाठी. सो असा हा मस्त प्रॉपर्टी आहे, रिसॉर्ट आहे, जे की तुम्ही येऊन इथे मस्तपैकी एन्जॉय करू शकता आणि तुमचा डे स्पेंड करू शकता. तर जेवण आणि ब्रेकफास्टचं इथे ऑप्शन म्हणजे जर तुम्ही ग्रुपने येत असाल तर त्यांचं जे फिक्स पॅकेज आहे ते तुम्हाला मिळेल.
जर तुम्ही दोघं कपल वगैरे येतात तर ते तुम्हाला विचारतात की तुम्हाला काही ब्रेकफास्टमध्ये वेगळं ऑप्शन हवं आहे किंवा लंचला वगैरे. सो ते तुम्ही त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून तुम्ही सांगू शकता. सो स्टाफ पण चांगला आहे इकडला, कॉपरेट करतात की असं नाही की हे कंटाळा करतात. आम्ही दोघं जरी आहोत तरी ते प्रॉपर जेवण वगैरे तर व्यवस्थित आहे. जेवण चांगलं आहे, असं घरगुती जसं वाटतं, असं वाटतच नाही की बाहेर हॉटेलमध्ये येऊन खातोय आपण. हां, तर व्यवस्थित आहेत. काल आम्ही व्हेज जेवलो, गुरुवार होता म्हणून. आज नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज कसं आहे ते बघूयात आता. हां, नॉनव्हेजचा पण आम्ही रिव्ह्यू देऊ. काल आमचं व्हेज खाऊन झालेलं आहे. व्हेजमध्ये पण काल आम्ही जे व्हिडिओ केला आहे तो पण बघा तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल एक्झॅक्टली काय दिलं होतं. आणि हे जे प्रॉपर्टी जे आहे ग्रीन व्हॅली रिसॉर्ट, हे सध्या तरी गुगलवर रजिस्टर नाही आहे, त्यांचं काही टेक्निकल एरर आहे त्याच्यामुळे. सो इंस्टाग्रामच्या थ्रू आम्ही इथे आलो होतो आणि इंस्टाग्रामवर रील बघून त्यांचे काही ऑफर होत्या, त्याच्यानुसार आम्ही इकडे आलो. आणि आम्ही आधी थोडं रिसर्च केलं गुगलवर ह्याच्यावर, पण नाही मिळालं. नंतर मग प्रीतम त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून मग आमचं फायनल झालं की बाबा हां इथे आपण ओनर पण चांगले आहेत, समजून घेतात तुमची काय आहे ते, त्या हिशोबानेही ते तुम्हाला गोष्टी प्रोव्हाइड करतात. तर तुम्हाला काय हवं असेल नको असेल तरी ते प्रॉपर प्रोव्हाइड करतात. की जर तुम्हाला काय खायला वेगळं हवं असेल किंवा काही दुसरी गोष्टी हवी असेल तरी पण त्या प्रोव्हाइड केल्या जातात तुम्हाला. फक्त मग तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून व्यवस्थित बोलून घ्या. हां, बाकी आम्हाला असं थोडंसं रूम चेंज हवी होती, ते पण त्यांनी करून दिली. सो आपल्या सोयीनुसार सगळं करून दिलं. आणि मुळात म्हणजे आम्ही दोघंच होतो, वीकडेज असल्यामुळे, त्याच्यामुळे एन्जॉय करता तर आलंच, पण बाकी सगळ्या आपल्या परीने सगळं काय करून भेटलं आहे इकडे. सो असं मस्त असा काय म्हणतात ॲनिव्हर्सरी आपली सेलिब्रेट झालेली आहे, फर्स्ट ॲनिव्हर्सरी. सो आपण आता लंचमध्ये बघूयात काय काय आहे ते. जाऊयात का? The next day. गार येते म्हणून हात नाही ओले केले. एवढं पण नाही गार नाही आहे. मी हात नाही त्यासाठी ओले नाही करायचं. हे हे अभी गाना बजेगा. ही अख्खी प्रॉपर्टी आम्हीच यूज केली आहे, बाकी कोण नाही इकडे. हां, व्हिडिओ व्हिडिओ A few moments later. आपण आता लंचमध्ये काय काय ऑप्शन आहे ते बघून घेऊयात. तर इथे तुम्हाला सलाड भेटेल, त्याचबरोबर इकडे भाकऱ्यासुद्धा आहेत, त्यानंतर राईस आहे, जिरा राईस, त्याचबरोबर डाळ आणि बटाट्याची भाजी दिसते, पनीर आणि मटारची भाजी आहे, आणि इकडे चिकन रस्सा आहे थोडंसं ग्रेव्ही टाईपमध्ये. सो असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि घरगुती जेवण भेटतं. सो तुम्हाला, आणि त्याचबरोबर आपल्या इथे पापडसुद्धा आलेला आहे. सो असं हे मस्तपैकी घरगुती जेवण आपल्याला इथे तुम्हाला खाता येईल, जेवता येईल, जे पण आहे तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि अशा प्रकारे असा हा व्हिडिओ होता. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
बात हो